की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. सद्गुरु पाद रामदास महाराज गुरु जय. दादा महाराज की जय. श्री स्वामी जय. समर्थ महाराज की जय. हर हर जय. महादेव. जय. नाथ महाराज की जय. जय. धर्मरक्षणासाठी करणे वाचा बोलो वेदनेची न बाणता स्थिती अंगी कर्मच्याची काल म्हणे अगमच्याची भूमी योग पीठे तटे भीमा रक्षा वरम सुंदरिकाय इंद्रही प्रतिष्ठान्तमानंद संगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जया जन्म नामार्थ झाला सदा वासनामात केला सदा नामकीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं सच्चिदानंद रूपाय सत्यादिहेतवे तापत्र विनाशाय नाय वयं कैलासरानाथी इंद्रमाता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धर्मरक्षणासाठी करण्याची आम्हाला वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी तो तुका म्हणे आधमतेची भक्ती दुसरी हरीची. जगद्गुरु तुकोबराय म्हणता ही संतांचं कार्य सांगितलंय या भाषामध्ये. धर्मरक्षणाचं कार्य भगवंतही करतो. धर्मरक्षावय अवतार घेतली आपल्या पाळीची भक्तजनात अभंग आहे ना. तर भक्तारा के पायापाशी दुर्जनाची संवारी हे पण इथं जे धर्मरक्षणाचं कार्य आहे त्याच्याकरता आम्ही काय करतो म्हणजे खटाटोप करावं लागतं संतांना धर्माचे पालन करणे. आवाज येतो का व्यवस्थित? हा हा येतो ना. जे संत धर्माचं रक्षण करतात भगवंत धर्माचं रक्षणच करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजनम् परित्राणाय साधनाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि.
युगे युगे. कोणत्या ग्रंथातला श्लोक आहे हा? गीता म्हणला. आज आपले हरिभक्त परायण वैकुंठवासी निवृत्ती बाबाच ना? हा. निवृत्ती बाबा तुपे पानवकर यांनी इहलोकीची यात्रा संपवली. फार मोठा सर्व काळ साथ लावला त्यांनी. माऊलीचा संजीवन समाधी सोहळ्याच्या पर्व काळावर तुलदेवाचा त्याग केला. इहलोकीची यात्रा संपवली. आज आपल्या सर्वच परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. सर्व परिवार, तुपे परिवार, सर्व वारकरी मंडळी, तात्या भाऊ, हरिभक्त परायण, दोन बंधू नाही का ते, हा. आणि त्यांच्या बहिणी, सर्व परिवार, वारकरी परिवार हे सगळे नामधारक मंडळी आहेत. नामधारकाला उत्तम गती प्राप्त होत असते नाही का? हा. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम होईल जीव खाली. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्ष. त्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे मग नाही का? हा. असा सर्वच वारकरी परिवार. बाबांचं वय भरपूर झालं होतं. आजारी पडणे निमित्त असतं. त्यांना साधलं थोडक्यात. त्यांना सर्व काळ साधला आणि सहज आपलं शरीर ठेवून दिलं. का झाकल्या गतीचा देवा. असे आपले हरिभक्त परायण वैकुंठवासी निवृत्ती बाबा तुपे यांना भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊलींच्या चरणी, भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा मिळावीच समर्थ सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. संतांचं कार्य सांगणार आहे. संतांचं कार्य आणि भगवंताचं कार्य याच्यात काय तसा फारसा बदल नसतो. कार्य एकच असतं, फक्त करण्याची रीत वेगळी असते. कोळपे खुरपण्याचं काम करतात, खुरपणारे बी खुरपण्याचंच काम करतात, पण तो थोडी रीत बदलेला असते. तणच काढायचं काम करते, गवळच काढायचं काम करते ना. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. सर्वसामान्याला भक्तीच्या वाटा उजळवण्याकरता, म्हणजे त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता कीर्तनाच्या माध्यमातून. खरा खोटा निवाडा म्हणजे सत्य काय असत्य काय या विश्वामध्ये नेमकं विवेक सर्वसामान्य जीवाला प्राप्त करून देण्याचं कार्य संत अनादी काळापासून करत आलेले, इथून पुढे करत राहणार. पण भगवंत हा विशिष्ट कार्य करता येत असतो. पण संत हे संत बीज पलटे नाही, युग गए अनंत, हर युग में अवतार धरे, फिर संतन की संत. कदाचित आजही संत आहेत नाही का? संताशिवाय हे विश्व चालू शकत नाही. परंतु संत कळणं जरा अवघड जातं सामान्य जीवाला. माऊलीचं जास्त हे कधी झालं? समाधीच्या अगोदर तर नाहीच. समाधीच्या अगोदर कुठं ज्ञानेश्वर महाराज एवढा 16 होता का? नाही ना. समाधी झाल्यानंतरही परत तिथं गवत झालं, जुड उगली, तिथं कोणी जात नव्हतं परत.
की भगवंताना प्रत्यक्ष अवतार घेतला, एवढे चमत्कार केले, पण तरी सुद्धा समाधी घेतल्यानंतर परत ते सगळं दुर्मिळ झालं. तिथं कोणी जात नव्हतं. माऊलीला परत हे करावं लागलं, नाथ महाराजांच्या स्वप्नात जावं लागलं, कारण संताशिवाय कार्य होत नाही. आणि हे सगळं कोणा करता? आपल्या करताय ना, दिंड्या समाधी सोहळा, एवढा सोहळा कोणा करताय? आता ते तर काय, आता ते ज्ञान चक्रवर्ती म्हणलंय ना भगवंताना, त्यांना म्हणला तू ज्ञानाचीच मूर्ती म्हणले, ज्ञान चक्रवर्ती म्हणले तू, नाही का? ऐसा योगी नाही देखील डोळा म्हणले. त्यांना सोहळा त्यांच्या करता नाही, आपल्या करताय. सामान्य जीवाला संताचा महिमा कळावा म्हणून नाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, नाही का, कंठाला मळी लागली म्हणून. अज्ञान आलं, आवरण आलं. ज्ञानेश्वरी मूळची शुद्ध, पण आता त्यावेळेस हाताने लिहित होती ना ज्ञानेश्वरी, तेव्हा काय अशा मशिनरी नव्हत्या. ज्ञानेश्वरी लिहायची म्हणजे हाताने लिहून द्यायची, दुसरं कोणाला पाहिजे त्याला. मग त्याच्यामध्ये थोडे दोष घडणारच ना, घडू शकतात काळाच्या ओघात. बरं त्यावेळेस काय फार शिकलेले लोकही नव्हते, म्हणून ती शुद्ध करण्याकरता ग्रंथ मूळचा शुद्ध, ते थोडे काळाच्या ओघात थोडं होत असतं. म्हणून मग नाथ महाराज आले, बरेच मंडळींना घेऊन पैठणवरून. ते सगळी जागा स्वच्छ केली, ते सगळं तिथं भजन पूजन केलं. एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी 3 दिवस मोठा सोहळा केला. आता तिथं काय, पूर्वी असं हे शहर नव्हतं ना, 500 वर्षापूर्वीचा काळ, 500 वर्षापूर्वीचा काळ नाथांचा. आणि मग प्रसाद बनवायचा, भोजन बनवायचं ना. नाथ महाराज म्हणले जा मग सीधा सामुग्री घेऊन या. त्यांचे बरेच वारकरी मंडळी चालली सीधा सामुग्री आणण्याकरता. तर त्यांना भलं मोठं दुकान दिसलं एक, आणि ते म्हणले आम्हाला असं सामान पाहिजे, घेऊन जा म्हणले सगळं सामान, यादी तुमचे सगळे पैसे बी आलेले घेऊन जा म्हणले. मग त्यांनी ते सीधा घेतला, नाथांकडे आले आणि नाथ महाराजांना म्हणले अहो ती यादी बिदी सगळे पैसे बिल वगैरे सगळं दिलेलं म्हणले, फक्त आम्ही घेऊन आलोय म्हणले. नाथ महाराज म्हणजे मग कोणा दिलं? अभंगच आहे ना तो, झाले ज्ञानेश्वरवाणी, झाली ज्ञानेश्वर महाराजच वाणी झाली, त्यांना काही वाटायचं ना. सीधा सामुग्री दिला सगळं, त्यात भारी अभंग आहे 3-4. म्हणजे मग नाथांना कळालं काय संतांचा अधिकार असतो, काय संतांचं महात्म्य असतं. आणि मग मोठा सोहळा केला तिने, कीर्तन हे ते, आणि तिथून पुढे खरा सोहळा सुरू झाला. समाधी सोहळा मग हळूहळू वाढत 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 आता इतका मोठा सोहळा झाला का 1 नंबरचा सोहळा झाला समाधी सोहळा. झाले ज्ञानेश्वर वाणी, आले सामुग्री घेऊन, पर्व काळ द्वादशी. याच्याच दिवशी दिली सामुग्री आम्हासी. मग द्वादशी सोडायला पाहिजे ना काहीतरी. एकादशी दिवशी त्यांनी जागर केला, कीर्तन केलं, भजन केलं, सत्संग केला. आता त्या काळात सगळं प्रतिकूलच होतं ना, कसा निवार असन का काय असत, पण संतांना काय या गोष्टीचं काय नसतं. ते कोणत्याही अनुकूल असो प्रतिकूल असो परमार्थ करतात हे मंडळी, माऊलीच करून घेतात. अशा पद्धतीनं संत
धर्माचं कार्य करतात. काय कीर्तन प्रवचनातून सर्वसामान्य जीवाला भक्तीचा मार्ग सांगतात, उद्धाराचा मार्ग सांगतात. तेच धर्माचं रक्षण आहे. धर्म म्हणजे काय? धर्म शब्दाचा अर्थ काय? सत्य. हा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझी हाती, सोडवी दातारा कर्मापासून. अरे सत्य हे त्याचं स्वरूप आहे. हा. ते धर्माची मूर्तीच आहे ना. हा. आणि मग त्या भगवंताच्या ज्या भक्तीच्या वाटा आहे, योगासन, ज्ञानासन, कर्मासन, काय जे वाटा असतील त्याचं रक्षण करण्याकरता संत प्रत्येक काळात येतात. धर्म रक्षणासाठी करणे अति आमस. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धर्मरक्षण करण्याकरताच आम्हाला खाटाटोप करावं लागतं. मग आता जगद्गुरु तुकोबरायांच्या अवताराच्या अगोदर धर्माचं रक्षण नव्हतं का? धर्म नव्हता का? असा प्रश्न जर उपस्थित केला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धर्मरक्षणाकरताच आम्हाला खाटाटोप करावा लागतो ना. हा. वैकुंठातून यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण. बोलिले जे ऋषी साच भावी. झाडू संतांचे मार्ग काय होत असतं, मूळ परमार्थ राहतो बाजूला हा. आणि ते कुंपणानं शेत खाल्यासारखी गंमत होती. हा. कर्मालाच भलतं महत्व दिलं जात. हा. कर्माच्या पुढं ज्ञानी. कर्म उपासना या पायऱ्या आहे ना. हा. आजही बी किती लोक कर्मातच गुंतलेले. कर्म चुकीचं नाही, उपासना चुकीची नाही, हा. पण पुढं प्रगती झाली पाहिजे ना. हम्म. निष्काम कर्म, निष्काम उपासना तर अंतःकरण शुद्ध करते ना. हा. अंतःकरण स्थिर करण्याचे साध नाही ते चुकीचे असं नाही. कारण पुढं ते वेदाचा विषय आलाय त्या अभंगामध्ये. आम्ही जे करतोय म्हणले वाचा बोलो वेदनिधी, हे वेदानं सांगितलेले मार्ग आहे ना. हा. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग. डायरेक्ट दहावीला कसं काय बसतंय? तर डायरेक्ट IT इंजिनियरचं बटन दाबल्यावर होत असतो का? त्याला बी काहीतरी घासावंच लागेल ना बालवाडी बसून. हा. सुरुवातीला कर्माची उपासना, तर तिथं थांबले मंडळी. हा. कर्मठ ब्राह्मण म्हणले, शब्द ज्ञानाना अनुभवाचा विषय राहिलाच नाही ना. नाथांच्या नंतर बराच काळ गेला ना. परत धर्मरक्षणाकरता जगद्गुरु तुकोबराय आले. चुकीचा तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तेच भगवान परमात्मा आले परत. आणि धर्माचं रक्षण करणं म्हणजे परमार्थ जसाचे तसं सांगणं. यांना वेद पाठ होती पण वेदाचा अर्थ माहिती नव्हता ना. लक्षार्थ काय? नुसतं वेद पाठ करून काय उपयोग? वेद पाठ करून गेले ना काही काही, आणि वेद सगळ्यांना जमन का? वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, इतरांनी वा भारमाथा म्हणले. हा. वेदाचं तात्पर्य काय नेमकं? वेद अनंत बोलीला अर्थ ही तुकाची साजेला, विठोबाची शरण जावी, निजनिष्ठा नाम गावे. मग त्यांना सांगत होते ती कर्मठ ब्राह्मण, ती कुठं ऐकत होती? भगवंत प्राप्तीचं सोपं साधन जगद्गुरु तुकोबरायांनी निर्माण केलं ना, कीर्तन. हा. कीर्तनाला महत्व नामदेवरायांपासून नाही. नाथबाबांच्या काळात तसे नारद ऋषी कीर्तन करतात, परंतु सगळ्यात जास्त महत्व जर आला संत जगद्गुरु तुकोबरायांना. तर बाकीचे साधन अवघड झाले ना. मग
योग, यज्ञ, जप, तप, अनुष्ठान तसं करणे ते अवघड झाले. मग त्यांनी सगळ्याच सार सांगितलंय. कलियुगा माझी करावी कीर्तन. म्हणजे हे धर्म आहे. याच्याकरता अति करतो म्हणले आम्ही. आता हेच जगद्गुरु तुकोबाराय प्रल्हादाच्या अवतारात होते ना. हा मग त्यावेळेस त्यांनी साधना अवघड केलेलीच आहे ना. तपती साधना. हा आयुष्य होतं ना भरपूर. पण आता कलियुगामध्ये आयुष्य तेवढं नाही ना. नाही. म्हणून ते म्हणतात धर्म रक्षणासाठी करणे अटी आमास. धर्माचे पालन करणे पाखंड खंड. पाखंड म्हणजे काय? पाखंडी म्हणतो आपण. लय पाखंडी. पाखंडी शब्दाचा अर्थ काय? जे आपल्याकडे ते दाखवणं, त्याचा बळीवार मिरवणं, नाही का? त्याचा अहंकार निर्माण होणं. मग त्यांचं खंडन करावं लागलं म्हणून तर रामेश्वर शरण आले ना. त्यांची ब्राह्मण शिष्य परिचय जगद्गुरु तुकोबारायांची 6 ब्राह्मण शिष्य सांगतात. संत बहिणाबाई ब्राह्मण. आता ब्राह्मण तरी ब्राह्मण साधे ब्राह्मण नाही ना. ते दसपिंडी खेड्याचे. 103 ब्राह्मण आहे. वेदशास्त्र पुराण त्यांच्याकडे सगळं आहे ना. पंडित आहे ते. असे एवढे सहजी शेतकऱ्याच्या मुलाला शरण जातील का हे? नाही ना. तुकोबाराय शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले ना अवताराला. एवढं सोपं नाहीये. पण फटकाचा असा बसला, झटकाचा असा बसला का त्यांनी सगळं पार आयुष्य त्यांच्या चरणाशी वाहून टाकलं ना. मग त्यांना खरा धर्म कळाला. नेमकं धर्म काय? धर्म धर्म येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. येरती अनुष्ठिती सामान्य सकाळ. हा धर्म आहे. निज धर्म चोखडा नाम उच्चारू घडघडा. घडा. हा धर्म आहे आमचा. म्हणजे या धर्माचं रक्षण करण्यात. आता हे बाकीचे देवदेव करीत होते पण नामस्मरण करीत होते का? नाही ना. तुम्ही भारवा त्यात म्हणले. ते म्हणले आम्ही काय गाडो आहे काय भारवायला. नाही का? ते असं आहे. तात्पर्य खरं वर्म सांगण्याकरता संत येतात. धर्म रक्षणासाठी करणे अटी आमाची. वाचा बोलो वेदनीती करू शकते. संत वेदबाह्य कधीच बोलत नाही. वेदाची आज्ञा मांडली म्हणून तर विठ्ठल पंत देहांचं प्रायश्चित्त घेतलं ना. त्यांना जरी हे मान्य नसतं ते काय प्रायश्चित्त घेते जा. काय करायचे कर म्हणले असते. आम्हाला नाही काही मान्य. काय केलं असतं कोणा. आता जसं लोक उघडटवाणी वागत आहेत. ते जर म्हणले असते आम्ही नाही प्रायश्चित्त घेणार जा तुम्हाला काय करायचं ते करा. नाही ना. संत वेदाची आज्ञा फार श्रेष्ठ. त्याचं पालन करण्याकरता तर ते येतात. धर्माचं पालन करण्याकरता वाचा बोलो वेदनीती. वाचेने वेदनीती बोलू. आणि पूर्वी संत ज्याप्रमाणे वागत आले त्याप्रमाणे आम्ही वागतो. घेतलं देहांचं प्रायश्चित्त. मग काय त्यांना काय द्यायचं. साधात मी सुटलेलंच होतं. कार्यकर्ताच आलेले असतात संत. मग जिकडे तिकडे झाल्यावर म्हणले दादा आपल्याला जावं लागेल ना आता पैठणला शुद्धीपत्र आणायला. दादा म्हणले मग आपण अशुद्ध झालो कधी. तिने कागदावर लिहून दिलं आपण शुद्ध होणार आहे का. म्हणजे काय कमी यांच्याकडं. पण वेदाची आज्ञा मानायची ना. वाचा बोलो वेदनीती. कारण श्रेष्ठांनी केलं तर कधी बाकीचे करतील ना. माऊली म्हणजे दादा तसं नाहीये.
पण हे लोकोपचारा करता करायचं म्हणले आपण तर मूळचे शुद्ध आहे नाही का, आपल्याला काय आहे. परंतु आपण केलं तरी बाकीचे करतील ना. हा आपल्याला जावं लागेल म्हणले, त्यांचं शुद्ध फक्त आणावं लागेल म्हणले. सगळं शास्त्राची आज्ञा आहे ती नाही का. शेवटी ब्राह्मणाला महत्व भगवंतानं दिलं ना. ऐके संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. क्रिया करून स्वतः दाखवित्यात. ऐसे संत जगी क्रिया करून जावी ती अंगी. ते काय नुसते सांगती नाही. नुसतं शब्दाचं ज्ञान नाही, बोले तैसाचा. बोले तैसा सारे त्याची वंदावी पाऊल. कोणाची पाऊली वंदावी? बोलू काय ती पाऊस आहे बाबा. किती अवघड आहे परीक्षेत टिकणं. एवढं सूत्र जरी जमलं तर जमलं, सगळं जीवनच बदललं. काय बात. जसं बोलतो तसं वागायचं, आचरण तसंच करायचं. किती अवघड आहे जीवनामध्ये. धर्मरक्षणासाठी करण्याच्या वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमचा जो खटाटोप आहे, आमचं एवढं जे प्रयोजन आहे अवताराचं, अडराणी भरले जग. देवदेव तर सगळेच करते, पण आडरानात आहे ना सगळे ते. दिशाहीन झाले ते ना. हा त्याचा द्वेष करतो, तो त्याचा मत्सर करतो. किती काही चुली पेटल्या, भगत अमुक तमुक हे ते सगळं परमार्थाचा पार हे झाल्यानंतर असं शुद्ध परमार्थ जीवाला माहिती नाही ना. का ह्या मार्गाने गेले तर भरवशेने पांडुरंग भेटेल असं खात्री सांगणार नाही ना कोणी. म्हणजे संत स्वतः त्या मार्गाचा अवलंब करतात. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मग हकारोनी सांगी तुका नाम घेता राहू. आता काय तुम्ही बाकीच्या अवघड याच्यात पडू नका, कारण आम्हाला नामस्मरणाने देवाची प्राप्ती झाली ना. आम्ही वाचेने वेदनेची बोलू आणि पूर्वी संत ज्या जसे वागत गेले त्याप्रमाणे आम्ही वागू. संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आम्ही काही नवीन मार्ग नाही काढला, नवीन पंथ कोणी निर्माण केला नाही. सगळी वाटा जुन्याची. फक्त काय होतं, लोक रस्त्यावर उखडे करतात, गवळ आणून टाकीत्यात, कोण दगड आणून टाकीत. मग कलेक्टरची परवानगी काढून मोठं पोकलेन मशीन आणावं लागत, 30 फुटाचा रस्ता करावा लागत, लोटावं लागत सगळं गवळ बाजू परमिशन काढून. मग बरेच दिवस रस्ता चालतो मग नाही का. अतिक्रमण होतच, पण मग बराच काळ. तस अध्यात्मामध्ये कोणी मनाचेच कोणी काही सांगत, संत आले का भला मोठा हायवेच करून देते मग नाही का. सोपी पायवाट. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधा, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. भक्ती पंथ बोसो यारे यारे लहान थोर याची. म्हणजे हे संतांचं कार्य. आम्ही वेद वाचेने वेदनीती बोलू आणि पुढे संत ज्याप्रमाणे वागत आले त्याप्रमाणे आम्ही वागू. ब्रह्मस्थिती अंगात जोपर्यंत बांधली नाही तोपर्यंत आपली भीत कर्म टाकणे हा केवळ लंडपणा आहे. आता आपल्या त्या पारायणामध्ये आपण घालत होता ना, जोवरी तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका म्हणले तुम्ही. अरे आसक्ती सत्य नसली तर कुठे ती वैरागी आहे का. तिथं जाऊन फोन करतो मग त्याच्याशी इथं तर पण नाही का. उदास होण्याकरता
ती ब्रह्मस्थिती बांधली पाहिजे ना अंगात. हा. ब्रह्मस्थिती अंगात बांधली पाहिजे. मग पुढे जायची गरजच नाही. इथंच त्याच्या देहावर त्याचा लोभ कमी होतो, ममत कमी होतो, तो गबाळावर काय लागे करीन नाही का. हम्म. हा. हे अनासक्त योग अलिप्त राहुनी साधावया जनी साधना. अनासक्त उद्दीजितात्मा विगत स्पृहा. म्हणजे माझे न म्हणे विषयाचे पात्र जैसी पुत्र कलत्र झालिया स्वतंत्र माझे ना म्हणे विषयाचे पात्र. म्हणजे ब्रह्मस्थिती अंगात जोपर्यंत बांधली नाही, पाठ करून नाही, ती जोपर्यंत मुरत नाही ना, मुरलं पाहिजे ते असं. आपली स्थिती अशी शांत मुरली पाहिजे. ते ब्राह्मी स्थिती म्हणलंय त्याला दुसरा अध्याय म्हणजे ज्ञानेश्वरीचा. ते आपण बोधरूप आहोत, पण ब्रह्मरूप आहोत. एक स्थिती अंगात ज्यावेळेस भिनन, तोपर्यंत आपले विहित कर्म टाकणे हा केवळ नंदपणा आहे. कर्म टाकावंच लागत नसतं, त्याची आसक्ती नष्ट होत असते नाही का. मला सांगितलं कर्मेशु बघावा. अरे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म राहिलं कुठं आता, तो यज्ञच झाला ना. त्याची रीत संत फक्त सांगत असतात, कर्म कसं करायचं. जेणे उगानिले कर्म त्याने कुशले जन्म मरण. कर्माची वाट लावण्याची रीत संतांकडे असते. आपण माझं माझं म्हणतो, संत माझं म्हणत नाही. माझं म्हणलं का आपल्याच नावावर पडत ते मग कर्म कसंही करा, ते आपोआप आपल्या खात्यावर जमा होत. संत माझे न म्हणे विषयाचे आणि मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंत करत नाही का. कधी ब्राह्मी स्थिती अंगात जोपर्यंत बांधली नाही, तोपर्यंत आपली विहित कर्म टाकणे हा केवळ लंड. पाना सगळे संत पाना, मोठे नीच काही नेणे भगवंत. प्रत्येकानं आपलं आपलं कर्म केलेलं आहे हो. प्रत्येक साधून आपलं कर्म केलेलंच आहे ना. आणि आता जे आता समजा माऊली सारखे संत आहे, त्याने सुद्धा हे धर्म कर्मच आहे ना त्यांच्यावाला हे सुद्धा. जगाला परमंत सांगण्याकरताच आले नाही. पिता म्हणे मग झाडीले निरोपा. ते शरीर आलं का कर्म आलं असे. एखादा म्हणला ना त्याग करीन, कर्म त्यागू म्हणते त्याचा आग्रहाची उरे. ते गावंडे का म्हणते ज्ञानेश्वर महाराज. काय म्हणत्या ते गावंडे का, गावंडे म्हणलं त्याला. कर्म कोण त्यागू शकतंय. अरे शरीर जोपर्यंत तो कर्म, सगळे कर्म त्यागले, पण श्वासोश्वास आणि पोटाला भूक लागल्यावर शेवटच्या दिवसापर्यंत जेवाच लागत थोडं कोय ना. जेवणच जावं लागत ना. नाही जेवण तर सलाईन तेलाईन कोण लाईच ना, काय कोण जेवणच आहे ना. काय करता एवढा आदर त्यांचा, त्याच्याशिवाय चालतच नाही ना. नाही. तात्पर्य वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते न बाणता स्थिती अंगी कर्म त्याची. म्हणजे कर्माचं कर्म त्याची राख करून टाकायची ज्ञानाग्नीना नाही का. मग काय उगान ते बीज भाजून केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही. साखरेचा नाही ऊस असं म्हणलं ना त्यांनी. साखरेचा ऊस होतो परत नाही. तसंच आहे. म्हणजे पुन्हा काय जन्म, पुन्हा काय काय आलंय. तुकाराम महाराज म्हणतात जो पुरुष आधम आहे तोच हरीच्या भक्तीला जोर देतो. आता हे दोष देणार हे आजच असं काही नाही.
त्यांनी कश्यप परमार्थाला अडवत होता. मामा परमार्थाला अडवत होता नाही का? हा. म्हणजे परमार्थाला भक्ताला त्रास द्या त्याला आधम म्हणलंय महाराजांनी. आधम आधम म्हणतो काही ठिकाणी. आधम दुर्योधनास नाही तर त्या प्रल्हादाची काय चूक होती तसं पाहिलं? नाही ना. काय चूक होती? त्याचं वय काय, त्याचा भाव काय, काय त्याची निष्ठा काय, आणि त्याला काय म्हणले आगीत टाकलं, उकळत्या कढईत टाकलं, कडा लोट केला, काय काय प्रयोग केले. मग आदम नाही तर काय? मग महाराज काय चुकलं मग? हा. हरिभक्तीला दोष देणारे हा. आज सुद्धा भक्तीला त्रास देणारे, दोष देणारे, नाव ठेवणारे आहेतच ना, आहे. नाही का? आज आहे ना. पुरे फक्त तोंडावर बोलत नाही एवढंच आहे नाही का? हा. भरपूर परमार्थाला अंधश्रद्धा म्हणणारे काही म्हणते असं आहे. आता त्यांचं अज्ञान येते नाही का? त्यांच्या मधला तो तमोगुण बोलत असतो, त्यांचं तो दुर्जनपणा आहे. माऊली म्हणले जाऊ द्या. जरी समजा प्रत्येक काळात असतात, संती सुखी व्हावी पाणी नाही का? त्यांना दुरून वंदन करावं, आपला आपला परमार्थ चालू राहून द्या. रात्री म्हणले ना, त्या दोन्ही या जन भक्ती करा. रात्रीचा आपला त्याच्यावरच विषय झाला ना. तुका म्हणे आता ऐकावे वसन, त्या दोन्ही या जन भक्ती करा. नाव ठेवणारे पाहिजेच. निंदकाचे घर असावे शेजारी. काय करायची ते करा बाबा नाही का? हे संतांचं कार्य अभंगामध्ये सांगितलं. धर्मरक्षणासाठी करण्यासाठी आम्हाशी वाचा बोलवले त्यास करू संती केले ते न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंड तो तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुची हरीची. अशा पद्धतीनं निगत गुरु तुकोबारा आहे. 14 भुवने दयाची पोटी तोचे आम्ही कंठी साठविला. काही एक उणे आमोचे घरी ओळंगती द्वारी रीतीशी असुर जयाने घातली कोरडी तो आम्हाशी जोडी करत होणी. रूप नाही रेखा जयशी आकार आम्ही तो साकार भक्ती केला. अनंत ब्रह्मांडे जयाच्या अंगी समान तो मंगी आम्हा. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालोय निराळी ठेवून आशा. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात कधी कधी फार आम्ही काय म्हणते तुमच्या दासाचा दास करून ठेवा अशी लिंता घ्यायच्या कधी कधी. आता तर तू कोबराय म्हणला तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. बरोबर आहे ना. हरितैशी हरिचे दास. शक्ती कमी नाही ना. अहो ते बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. एखादं पोरग आई जर पाठीमाग असलं तर चांगलं भांडत आहे ना त्या आईच्या ताकदी इतकं. पाठीमाग आईचा आधार असतो ना त्याला. तसं मग आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणले काय पांडुरंगच त्यांचा मायबाप हे सर्व सार सर्व ते पांडुरंग स्वरूपच झाले. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. देवापेक्षा आमच्या मग शक्ती जास्त आहे म्हणले. झालोय निराळी ठेव ना. म्हणजे प्रेमाचं बोलणं आहे ना हे. 14 भुवने दयाची पोटी. खालची 7 आणि वरची 7 मिळून 14. 14 भुवन आहे. पाताळन तळातळन ते भरपूर किती काय भाग होतात सांगितलंय ना सगळं. पाताळन त्याची 7. आता ते आपल्या सारखे एवढे काय शेजावर देण्यात राहतात. खालचे 7 आणि वरचे 7 म्हणून 14 लोक. ज्याच्या पोटात आहे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी.
आता अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे कोडी. आशय हरीला आम्ही आपण आपल्या कंठात साठवला आहे. एवढा मोठा देव कंठात कस काय साठवला हो? नाही का? हा. आता त्याच्यावाला ते विश्वरूपाचं वर्णन आहे, पण तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे ना. हा. त्यांनी सांगितलं ना, तैसा हृदयामध्ये मी रामू. हा. हे सांगणार काय कोणीतरी काय असं का बाळी? हा, तैसा हृदयामध्ये मी रामू, असं सर्व सुखाचा राम. नाही का? आणि गवळणी नेहमी कंठातच त्याचं नाम कंठात धरलं ना. हा. तो धरला म्हणजे त्याचं नाम धरलं. नाम नामीचा आवेद आहे ना. हा. कंठी धरिला कृष्ण म्हणी, अवघा जनी प्रकाश. जगद्गुरु तुकोबराय म्हणते, जरी त्याचं स्वरूप एवढं असलं, पण होय भक्ती केला तसं तो पाहिजे तेवढा होतो ना. त्याला कसं वाता येतं. आणि त्याचं नाम हृदयात साठवलं असा अर्थ घ्यावा लागेल तेव्हा. अहो, आपण एखाद्याला नावानं हाक मारलं तो पळत येतो का नाही? रामभाऊ इकडे म्हणलं की येतोय पळत. हा जर व्यवहार आहे, मग त्याला त्याच्या नामस्मरणाना कंठात धारण केलं, तो आल्याशी राहीन का? मग म्हणजे काय आहे, शक्ती आहे ना ती नामाची. हा. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, 14 भुवन त्याच्या पोटात. आता अर्जुनाला दाखवली, आईला दाखवली, मार्कंडेयाला दाखवली, आपल्यालाही दाखवली, नाही का? तोच आम्ही कंठी साठवला. काय उणे कामोचे घरी ओळंगती द्वारी रीती शिकली. गुरु तुकोबराय म्हणतात, आम्हाला कमी काय? आमच्या दारात रीती शिकली निरंतर सेवेला, पण आम्ही मागत नाही त्यांच्याकडून काही, नाही का? रिद्धी सिद्धीत हात जोडून उलट देव वाट पाहतो काही मागण म्हणून, पण हा बाबा काही मागतच नाही ना. असे सिद्धीचा वापर संत स्वतः करता करत नाही ना. संत रिद्धी सिद्धीचा स्वतः वापर केला असता तर मग लय मोठ्या बंगल्यात राहिले असते तुकाराम महाराज. नाही का? त्यांनी त्यांच्याच चरित्राच्या अभंगात सांगितलं ना, घरचंद्रमौळी. जरी आम्ही गेलो बाहेर तर कुत्री राखण करतेच म्हणजे. आणि इथं तर म्हणजे आम्ही देवापेक्षा बळी. शक्ती सामर्थ्य आहेच ना त्यांच्यावाला. शक्ती सामर्थ्य संतांचं फार मोठं आहे. तो आम्ही हृदयात कंठात साठवला, हृदयात साठवला. आमच्या घरी काही कमी नाही. आमच्या दारात रिद्धी सिद्धी निरंतर. देवरूप महात्म्याकडे रिद्धी सिद्धी असतातच, आणि बाकीच्यांना त्या साधनेनं प्राप्त करावं लागतात. साधना केली त्या प्राप्त होतात. त्याला देव प्राप्त झाला मग ते रिद्धी सिद्धी तिथं देवाच्या बरोबर असतातच ना हो. तर हे देवरूप महात्मे जगद्गुरु तुकोबराय का सामान्य महात्मे नाही ना. साधना करणाऱ्याला सुद्धा रिद्धी सिद्धी प्राप्त होतात. ज्यांनी संपूर्ण राक्षस बंदीत घातले असा प्रभू आमच्या पुढे तुम्ही हात जोडून उभा आहे. मागण्याची आस पाहि मुखाकडे, नाही का? तो उलट वाट पाहतोय, काय काम सांगतील मला, यांचं काय काम करू मी, काय यांना काय मागतील. की जगाचा मालक काय अधिकारी.
ज्या देवाला रूप आकाराचे चिन्ह नाही त्याला आम्ही आपल्या भक्तीच्या जोराने सगुण साकार आला नावा रूपा का म्हणे केला सोपा. संतांनीच त्याला सगुणात आणला ना. हा कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. बरवे झालो शरण. अहो हे कुळदेवी म्हणजे हा पांडुरंग, हा कृष्ण, हा हा विठ्ठल कुळीचे दैवत. हा याला सगुण कोणा केलं? संतांनीच केलं ना. सगळे तू खेळण्याला. हा त्याने आगून आणला. त्या संतांनीच त्याला भगवंताला तसं त्याचं स्वरूप निर्गुण निराकार आहे. त्याला काही नाही. त्याला रूप नाही, आकार नाही, चिन्ह नाही, गाव नाही, देवा नाही नाव, देवा गाव. असा भगवान परमात्मा विटेवर उभा कोणा केला? येणेच केला ना. त्यांच्यामध्ये ताकद आहे. कशाना? भक्तीच्या जोरावर. भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने तत्वतांना मोजावे. मन वाचाती तुझे रूप रूप, म्हणून या मापे भक्ती केली. भगवंताचं स्वरूप फार व्यापक. तिचं डोकंच बंद पडतं. काही त्याचं काहीच करता येत नाही. सोपं पाहिजे असं तर सगुण. सगुणाशिवाय भक्तीच करता येणार नाही. तरी कोणी काही म्हणत असलं तरी काहीतरी समोर आपण सगुणात आहे ना. आपलं शरीरधारी आहे ना आपण. जोपर्यंत आपण शरीरात तोपर्यंत आपल्याला काहीतरी समोर पाहिजे ना. हा सगुणी बळजता निर्गुणी पाव. त्याचं भजन करूनच निर्गुण पद प्राप्त होईल ना. म्हणून 14 भुवनी जयाची पुटी तुझी आम्ही कंठी साठवला. काय होणे आमचे घरी ओळंगती द्वारी रीती शिती. आसुर दयाने घातली तोटी तो आम्हाची जोडी कर जोडी. सगळ्याच गुरु तुकोबारायांचं चरित्र जर आपण ऐकलं वाचलं किती काही ठिकाणी रिद्धी शितीचा प्रसंग आलेला आहे. फक्त आपल्याला कळत नाही ती. आपल्याला कळत नाही काही रिद्धी शितीमुळे झालं. म्हणजे लई त्यांचे प्रसंग जीवनात लई प्रसंग आहे. आपला टाइम संपला. रूप नाही, रेखा नाही, जयश आकार आम्ही तो साकार भक्ती केला. अनंत ब्रह्मांडी दयाच्या अंगीन समान तो मुंगी आम्हासाठी. ज्याच्या अंगामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तो आमच्या करता मंगी प्रमाणे यात अल्प सगुण झाला. सगुण काय छोटच असतं ना. बालरूपात भगवंत कधी कधी येतोय. गाथ्याचं संरक्षण करतोय. एवढा मोठा देव पण छोटा होतोय ना तो. सगुण झाला तो. करम महाराज म्हणतात अनगडशा ज्या वेळेस आला त्यावेळेस भागीरथीनं काय नाही असं मूठभर पीठ घेतलं होतं ना वाढायला. ते त्याच्याबाईनं हातावर हाणलं होतं. जोंधळे येऊ शेख कसं यांना करून घालायचं म्हणून हातावर हाणलं. हातावर हाणल्यावर मग ते निम्मत खाली गळलं ना. त्या भागीरथीनं त्या अनगडच्या कटोऱ्यामध्ये टाकलं ना ते. तो कटोरा असा लगेच भरून खाली पडायला लागला ना. अक्षय म्हणले त्याला वाटलं हेच तुकाराम महाराज आहे काय. तसला टंगण घालायला लागला. काय महाराजांकडे रीती शिती नाही घरच्या सगळ्यांकडेच रीती शिती राबतच होत्या. चिंतामणी देवांचे तिचं अख्खं टाकलं तरी कटोरा भरला नव्हता. तो अनगडच्या चिंतामणी देवाकडे गेलाच अगोदर. तिथे रीती शिती होत्या. कटोरा भर केला त्याने सगळं टाकलं. तो कटोरा भरतो कुठे? कटोराच भरला नाही ना. म्हणून इकडे आले होते तुकाराम महाराजांची परीक्षा पाहायला.
तुकाराम महाराज गेले ते भांडारा डोंगरावर. भागीरथीनं येवसक पीठ टाकलं, ते कटोरा भरून खाली सगळा ओढ झाला ना. ते म्हणलं हे काही वेगळं दिसतंय म्हणले, नाही का. मी तरी दिशी पाणी वाहते म्हणलं, मी तर काय. आता असं आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निरंतर सेवेला तत्पर असतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अशा बाजूला ठेवून देवापेक्षा बलवान झालो. याला महत्वाचं आहे आशा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आशा बाजूला ठेवून, आशा गेली का संपला विषय. मग आशा आता सगळ्या दुःखाला कारण आहे ना. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम. आशा, आशेचा त्याग केला म्हणजे आम्ही देवाकडे काही मागितलंच नाही ना, आणि मागणार नाही म्हणते. तुकाराम महाराज म्हणून आम्ही आशा बाजूला ठेवून देवापेक्षा बलवान झालो ना. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनात आले त्याशी. 3 पावलं का ना मागितलीच ना. कारण आम्ही काय तसं काही मागत नसतो. म्हणून आम्ही देवापेक्षा बलवान आहे बरं का. आपल्याला संगती लागली पाहिजे ना. देव असून बळीकडे मागितलंच का नाही त्यांना. किती असते काय, किती काय नाही म्हणायचे काय ताकद आहे, नाही का. धर्माच्या रक्षणा करता का व्हायना, काय करता का व्हायना, जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा तर संगती लागते ना आपल्याला. तुका म्हणे आम्ही देवाहूनही बळी झालो निरळ का, आम्ही मागितलंच नाही कधी काही. तरी 3 पावलं का व्हायना मागितलीच, नाही का. त्याच्यापेक्षा बळी आम्ही. कारण आशा बाजूला ठेवली ना, कधी मोठा होतो, मागायचं बंद झाले. जोपर्यंत हात पुढे तोपर्यंत काय असं मोठं आलायचं. तर खालती 7 आणि वरती 7 म्हणून 14 लोक ज्याच्या पोटात आहेत, अशी हरीला आम्ही आपल्या कंठात साठवला आहे. आमच्या घरी काही कमी नाही. आमच्या दारात रिद्धी सिद्धी निरंतर सेवेला तत्पर आहे. ज्यांनी संपूर्ण राक्षस बंदीत घातले असा प्रभू आमच्या पुढे दोन्ही हात जोडतोय. ज्या देवाला रूप आकाराचे चिन्ह नाही, त्याला आम्ही आपल्या भक्तीच्या जोरावर सगुण साकार केला. त्याच्या अंगामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, तो आमच्या करता मुंगीप्रमाणे देहात अल्प सगुण झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आशा बाजूला ठेवून गेले आशा पाशनेवर. आशा लाथाडीला संसार म्हणले तर आशा कुठं राहायची. त्यागे तरच ते अनपेक्ष होत आहे ना. लक्षण लक्षणात बसले ना, लक्षण आणि प्रमाण. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत्या सर्व आरंभ परित्यागी योमद भक्त समी प्रिया. देवाला आवडणारा भक्त. आशाच नाही ना. आशा ही समूळ खणून काढावी. केनीची गोष्ट नाही तरी सुखी असावी संसारी, उगीच फजिती करू नये. असं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आशा बाजूला ठेवून देवापेक्षा बलवान बळी याचे अंकित आम्ही. अशी शक्ती सामर्थ्य अर्थात 2 नाहीच, नाही का. ते लीला आहे देवाच्या. ते काही वेगळे थोडीच आहे का. चुकी तत्वाने शिब्रह्म तुकाशी आले ना, वेगळे नाही जे, ते लीला आहे, नाही का. देवते संत निमित्त त्या प्रतिमा कार्य करता झालेली सेवा. जगद्गुरु तुकोबारायांचे चरण समर्पित. कुंडलिका वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की की जय. तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम